नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अपूर्णांक आणि त्यावरील 4 मूलभूत क्रिया हा नवोदय आणि शिष्यवृत्ती या दोन्हीसाठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे। त्यामुळे त्या अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी, गुणाकार व भागाकार आपल्याला आला पाहिजे। आता आपण अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी बघणार आहोत, त्यामध्ये छेद समान असताना बघणार आहोत। उदाहरणार्थ हा अपूर्णांक आहे 5/7 अधिक 3/7। आता इथे दोघांचाही छेद समान आहे। ज्यावेळेस छेद समान असतो त्यावेळेस फक्त आपण अंशांशाची बेरीज करतो। उदाहरणार्थ 5 अधिक 3 ही अंशांशाची बेरीज आणि छेद जसा आहे तसाच लिहायचा, म्हणजे ह्याची बेरीज झाली 8/7। झाल्या पहिल्या अपूर्णांकाची बेरीज। दुसरं उदाहरण घेतलं आपण वजाबाकी समजवण्यासाठी। जसं बेरीजमध्ये आपण करतो तसंच वजाबाकीमध्ये पण करायचं। म्हणजेच काय, तर अंशांशाची वजाबाकी करायची 8 - 2 आणि 13 छेद जसा आहे तसा ठेवायचा। छेदामध्ये बदल करायचा नाही, म्हणजे 8तून 2 गेले 6, 6/13। म्हणजे अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी दोन्ही करत असताना आपल्याला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला अंशांशाची वजाबाकी किंवा अंशांशाची बेरीज करायची आहे। छेद जसा आहे तसाच ठेवायचा आहे, छेद जसा आहे तसाच ठेवायचा आहे। तर आता आपण बघूया अजून एक उदाहरण। समजा 8/15 वजा 3/15 असं जर असेल, त्याची वजाबाकी किती येईल? 8 मधून 3 गेले 5, 5/15। याला परत आपण संक्षिप्त रूप देऊया। संक्षिप्त रूप कसं, याला 5ला आणि 15ला 5नं 15ला भाग जातोय, म्हणून 5×1 5 आणि 5×3 15 हे झालं संक्षिप्त रूप। 4 नंबरला एक बेरीजचं उदाहरण बघूया। 9/17 अधिक 4/17। 9 अधिक 4 पहिल्यांदा कशाची बेरीज होणार? अंशांशाची बेरीज होणार। छेद जसा आहे तसाच। 9×4 13, 13/17 हे झालं आपली बेरीज। म्हणजे बेरीज आणि वजाबाकी करताना छेद जर समान असेल तर छेद जसा आहे तसाच ठेवायचा, फक्त अंशांशाची बेरीज करायची। आता आपण पुढच्या पार्टमध्ये अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी छेद समान नसताना बघणार आहोत। आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि नवोदय आणि शिष्यवृत्तीच्या अशीच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।